नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे लहान मुलांसाठी अशी एक चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहे। कारण की आपले लहान मुलं काय करतात, खायला काचकूच करतात, त्यासाठी आपल्याला इतर काही म्हणजे सारखंच काहीतरी वेगवेगळं बनवायचं लागतं। त्यामुळे आपण आज अशी रेसिपी बनवूया, मुले आपले खातच राहतील, त्यामुळे मुलांना पण असं छानपैकी आवडेल अशी आपण टेस्टी रेसिपी बनवूया। आपण तेलात जिरं, थोडीशी मोहरी चांगली तडतडून घेऊया। जिरं मोहरी आपली चांगली तडतडल्यानंतर एक तेजपत्ता आणि 2-4 काजू बदाम आपण तेलात तळून घेऊया छानपैकी। शकता आपले तेजपत्ता हे चांगले तडतडलेले आहेत। आता आपण त्यात पहिल्यांदा घेऊ कांदा। कांदा चांगला लालसर असा तळू द्यायचा आहे आपल्याला तेलात। कांदा झाल्यानंतर ना आपल्याला टोमॅटो, बटाटा आणि आपला फुलवर टाकून घ्यायचा आहे। फुलवर लहान मुलांना खूप आवडतो, त्यामुळे आपल्याला फुलवर जास्त घालायचा आहे। आणि आपल्या लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडतो तो हिरवा वाटाणा पण आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे। आता चांगलं आपण 2 मिनिटं ह्या सगळ्या पदार्थांना तेलात खालीवर करून घेऊया आणि 2 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण लावून ठेवूया, म्हणजे आपली सगळे जे पदार्थ आहेत ना ते व्यवस्थितपैकी शिजले पाहिजे। त्यामुळे आपण झाकण लावून ठेवूया। तर बघू शकता आता 2 मिनिटं झालेले आहेत आपले, आणि आपले हे सर्व पदार्थ तेलात तळून तयार आहेत। आता आपण त्यात टाकून घेऊया मसाले। आधी आपण त्यात थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेऊया। नंतर ना अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि चिकन मसाला किंवा मटन मसाला असेल तर मटन मसाला आणि चिकन मसाला दोन्ही पण टाकू शकता। चांगलं एकत्र करून घेऊया आपण, त्यात टाकून घेऊया आता तांदूळ। स्वच्छ 2 पाण्याने आपण तांदूळ धुवून काढलेले आहेत, आणि हा तांदूळ आहे इंद्रायणीचा तांदूळ आहे, त्यामुळे आपल्याला जास्त पाणी लागणार नाही। 2 मिनिटात आपला भात शिजून निघेल। आपण खालीवर करून घेऊया। असं म्हणजे पाणी न टाकता अगोदर तांदूळ टाकलं ना आपल्या भाताला चांगली टेस्ट येणार आहे। त्यामुळे आधी आपल्याला तेलात चांगलं तळून घ्यायचं आहे, नंतर ना पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून घेऊया, साधारणपणे आपण 2 ग्लास पाणी असे टाकून घेऊया। आपला तांदूळ पाण्यात बुडपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे। थोडंसं वरती असं पाणी ठेवायचं आहे आपल्याला। हे बघू शकता अशा पद्धतीत। आता आपला गॅस बारीक करून झाकण लावून ठेवूया। बघा आपल्या लहान मुलांना खायसारखा असा भात तयार झालेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, याच पद्धतीत खूप छान असे टेस्ट येणार आहे, आणि आपले लहान मुलं पण खूप असे टेस्टीने खाणार आहेत। तर नक्की जाऊन पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की लाईक करा। धन्यवाद, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।